मनोज जरांगे पाटील यांच्या गावामध्ये शस्त्रधारी पोलीस असल्याचं पाहून तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं असावं, कारणही तसंच आहे। राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखापट्टणम आहे आणि याच रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीने मोठे मोठे दगड आणि गोटे आपल्याला पाहायला मिळतात। काल सायंकाळची ही घटना होती। या घटनेमध्ये दोन गट जे आहेत ते आमने सामने आले आणि अक्षरशः दगडाचा गोट्यांचा असा भाडीमार इथं झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते। हा संपूर्ण रस्ता जर पाहिला तर या रस्त्याच्या बाजूचा जो गाव आहे तो मनोज जरांगे पाटील यांचं हे मातुरी गाव आहे आणि याच बाजूला इकडून काही जमाव आला आणि त्या जमावानं बाचाबाची केली आणि बाचाबाचीचं जे रूपांतर आहे ते दगडफेकी झालं। साधारणतः अर्धा ते पाऊण तास या परिसरामध्ये दगडफेक होत होती। पोलीस घटनास्थळी ज्यावेळेस पोहोचले त्यावेळेस इथले गावकरी जे आहेत ते मात्र पूर्वरत आलेच आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण गाव जे आहे दहशतीत होतं। या बाजूला जर पाहिलं तर अशा पद्धतीनं जे गाड्या आहेत जे वाहनं आहेत त्याची तोडफोड करण्यात आलेली, अक्षरशः दगडानं ठेचून या गाड्यांचा चुराडा करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये हे दुचाकीचा समावेश आहे। गाड्या नेमके कुणाच्या आहेत याचा अद्याप थांगपत्ता नाही, मात्र पोलीस तपासामध्ये गाड्या कुणाच्या असतील हे आता समोरच येणार आहे। अशा पद्धतीनं स्कूटीची हालत जी जर बघितली तर जो जमा होता तो किती क्रूर होता, किती द्वेषामध्ये होता हे आपल्याला स्पष्ट दिसते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं या रस्त्याच्या कडेला की दोन पोलीस दल आहेत। एक पहिलं पथक आहे बीड पोलिसांचं, तर दुसरं पथक आहे राज्य सुरक्षा बलाचा हा पथक आहे। दोन्ही पथक शस्त्रधारी पथक या गावामध्ये नेमण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे रात्रभर या ठिकाणी तळ ठोकून होते। आत्ता पहाटे पोलीस दल जे आहे इथून हलवण्यात आलेला आहे। गावात स्मशान शांतता पसरलेली आहे। फक्त एक हॉटेल जो आहे तो उघडा आहे, बाकी सर्व जे कारोबार आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहे। सध्या तरी या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते, मात्र नेमकी घटना कशामुळे घडली, कोणी घडवली याचा तपास आता पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मातुरी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।